महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाडच्या साक्षी अनुजा आदेश जाधव हिने MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले। तिच्या या यशानंतर संपूर्ण महाड शहरात आनंदाचे वातावरण असून तिच्या राहत्या घरापासून ते ऐतिहासिक चौदार तळ्यापर्यंत तिची भव्य मिरवणूक काढण्यात आलीय। साक्षी जाधवची MPSC कंबाईन 2024च्या माध्यमातून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI आणि पोलीस उपनिरीक्षक PSI अशा 2 महत्त्वाच्या पदांसाठी निवड झालीय। विशेष म्हणजे PSI पदाच्या निवडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SC फिमेल प्रवर्गातून साक्षी जाधवने पहिला क्रमांक पटकावला आहे। कामोठे येथे इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर साक्षीने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला। रांजणगाव येथील अकादमीमध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करून तिने हे यश मिळवले। हे सर्व यश आपल्या कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळेच शक्य झाल्याची भावना साक्षीने यावेळी व्यक्त केली। यावेळी बोलताना साक्षीने कोकणातील तरुण-तरुणींना एक महत्त्वाचे आवाहन केले। कोकणातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धा परीक्षेकडे वळावे आणि प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे। माझं नाव साक्षी अनुजा आदेश जाधव। माझं बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालंय MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कामोठेमधून। आता सध्या MPSC कंबाईन 2024च्या ॲडमध्ये माझं STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि PSI पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि PSIचं सिलेक्शन झालं। त्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये SC फिमेल मधून माझा फर्स्ट रँक आलाय महाराष्ट्रामध्ये। आणि माझं जर्नी सांगायची म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी MPSC करायचा डिसिजन घेतला। त्यानंतर मी एक अकॅडमी आहे महागणपती करिअर अकॅडमी रांजणगावला, तिथे अभ्यास केला आणि ऑनलाईन क्लासेस माझे रयत प्रबोधिनी क्लासेस मी जॉईन केले होते। आणि माझे आयडल म्हणजे उमेश कुदळे सर, रयत प्रबोधिनीचे फाउंडर आहेत ते। बाकी माझ्या सक्सेसचं श्रेय माझ्या फॅमिलीला जातं, माझे आई वडील, माझी ही दुसरी फॅमिली, सासरकडची फॅमिली, माझे हस्बंड, माझा भाऊ, ह्या सगळ्यांना माझं क्रेडिट जातं सगळं सक्सेसचं। आणि मुलांनी शक्यतो कोकणातले मुलं ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळत नाहीत, पण मी आवर्जून सांगेन की ह्या क्षेत्राकडे वळा आणि जिद्द चिकाटी ठेवून करा, परिश्रम करा, कन्सिस्टन्सी ठेवा, नक्कीच तुम्हाला सक्सेस ह्यात मिळू शकेल। आंतरराष्ट्रीय महिला जागतिक दिनानिमित्त आमची सुकन्या कुमारी साक्षी अनुजा आदेश जाधव हिने त्या महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मागासवर्गीयामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिने जे यश संपादन केलंय तो खऱ्या अर्थाने या क्रांतीच्या तालुक्याचं खऱ्या अर्थाने यश आहे, त्या महाड तालुक्याचं यश आहे, या रायगड जिल्ह्याचं यश आहे। आणि विशेषतः आमच्या जाधव कुटुंब, आमचं हे साळवी कुटुंब, या साळवी परिवार आणि जाधव कुटुंबाचं खऱ्या अर्थाने आमचा हा एक वंशाचा दिवस आमचा आहे असं आम्ही समजतो। आणि म्हणून आमच्या साक्षीला आमच्या दोन्ही कुटुंबाच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय भीम। आपल्या सगळ्यांना एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की आपल्या महाड क्रांतीभूमीतील एक भीमकन्या खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती विराजमान होते। मला अभिमान वाटतो की तिची आई सुद्धा शिक्षिका आहे, वडील सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत। आणि या कुटुंबामध्ये घडलेली आमची साक्षी आज तिने गेल्या महिन्यातच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उपायुक्त म्हणून जेव्हा ती एक्झाम पास झालेली आहे। आणि आता तर तिने त्याच्या पुढची पायरी मला सांगावंसं वाटेल की PSI म्हणून पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून महिलांमध्ये राज्यामध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान खऱ्या अर्थाने तिने मिळवलेला आहे। महाड आपली क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1925 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं आणि महिलांना खऱ्या अर्थाने मुक्त केलं। महिलांनी यासाठी मुक्त केलं की महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे, महिलांनी उच्च पदावरती जायला पाहिजे, महिलांनी आपली पात्रता सिद्ध करायला पाहिजे। आणि तीच खऱ्या अर्थाने तो संकल्प करून आज आमची साक्षी सर्वोच्च पदावरती विराजमान होणारे हा सगळा महाडकरांना खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे। मगाशीच या ठिकाणी बऱ्याच वेळा बोललं गेलं की जाधव परिवारातून ते आता साळवे परिवारामध्ये जाणार आहे। साळवे परिवारात सुद्धा इतिहास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये संघर्ष केला
त्या संघर्षामध्ये आमचे पांडवा साळवी होते आणि त्या पांडवा साळवींच्या घरामध्येच नव्याने एक सून म्हणून, एक अधिकारी म्हणून आमची साक्षी त्या ठिकाणी जाणार आहे. हा फार आनंदाचा आणि गर्वाचा क्षण खऱ्या अर्थानं आमच्या तमाम महाडवासियांसाठी आहे. आणि म्हणून संपूर्ण महाड तालुक्याच्या वतीनं, आंबेडकरी जनतेच्या वतीनं साक्षीचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दोन क्षेत्र साक्षीला खऱ्या अर्थाने मिळालेली आहेत. त्याच्यानं कोणतं क्षेत्र साक्षी तू निवडायचं हे शेवटी तुझ्यावर आहे. मला असं वाटतं की तू शालूट मारणार व्हायचं की शालूट घेणार व्हायचं हे खऱ्या अर्थाने तुझ्यावर अवलंबून आहे. ते तू निर्णय नक्कीच घेशील. तू सक्षम आहेस. आणि म्हणून मी सावे परिवाराला आणि जाधव परिवाराला खऱ्या अर्थानं मी शुभेच्छा देतो. तिचे पती सुद्धा या ठिकाणी आमचे कोणाला आहेत, तो सुद्धा उच्च शिक्षित आहे आणि तो सुद्धा अनेक त्या ठिकाणी उच्च पदावरती जाण्यासाठी संधीची वाट बघतोय, परीक्षा देतोय. मला खात्री आहे की तो सुद्धा भविष्यामध्ये आमचा कुणाल सुद्धा एक अधिकारी म्हणून, संधी अधिकारी म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. असे मी या ठिकाणी दोघांनाही शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.